नमस्कार मंडळी, आज आपल्या सोबत आहेत माझा मित्र गोकुळ चव्हाण. मी गावचा गुरुजी बोलतोय त्या लेकरांसाठी ज्याच्या मनामध्ये अजूनही जिद्द आहे मोठं होण्याची. माझा हा मित्र आज छोट्याशा गावातून आज पुण्यामध्ये स्थायिक आहे आणि वर्षाकाठी 2 कोटीचा त्याचा टर्न ओव्हर आहे व्यवसायामध्ये. एका छोट्याशा गावातून येऊन एवढा मोठा व्यवसाय कसा उभा केला या संदर्भात आपण माझ्या मित्राशी बोलणार आहोत. गोकुळ, मला सांग, सगळ्यात आधी तुझा प्रवास कसा सुरू झाला? पांचाळ. मी बघ, आता माझं प्रवास, आता मी किनवट तालुक्यात, प्रॉपर किनवट तालुक्याचं आहे. माझं 1ली ते 5वी पर्यंतचं शिक्षण आमच्या गावच्या शाळेतच झालं, एकदम आदिवासी भागात. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या गावात राहायला आलो, पिंपळगाव कोरका. आमचे वडील सालगडी होते आणि आम्ही वाघीच्या शाळेत तुझ्यासोबतच शिकायला होतो 8वी 9वी 10वी. जे शिक्षण झालं तिथं झाले. त्याच्यानंतर 10वी 12वी तिथं झाले. 11वी 12वी आपण सायन्स घेऊन नांदेडमध्ये शिकलो. सायन्स घ्यायची ऐपत नव्हती कारण की इन्कम कमी होतं, बाप सालगडी होतं, तरी आपण सायन्स घेतलं. सायन्स घेऊन शिकलं, त्याच्यात चांगले पर्सेंटेजनं उत्तीर्ण झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केली, BE कम्प्युटर MGM कॉलेजला. आपण माझं BE कम्प्युटर झालं 2013ला. 2013च्या नंतर मी गेलो पुण्याला, पण वडील तोपर्यंत पण सालावरच होते तुमच्या गावातच. त्याच्यानंतर मी पुण्यात जाऊन 1 वर्षभर स्ट्रगल केले जॉबसाठी. ते गेले तिथे जॉब भेटत नाही. जॉब भेटले, जॉब केले. 1-2-4 वर्ष जॉब केल्यानंतर मला थोडं क्लिक व्हायला लागली की बा आपण काहीतरी बिझनेस करायला पाहिजे. जॉबमध्ये होतं पेमेंट, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणल्यावर 60-70 हजारपर्यंत पेमेंट होतं. 15 पासून चालू झालं, 60-70 हजारपर्यंत होतं. पण त्याच्यात काय, पुण्यासारख्या सिटीत राहणं जरा अवघड होतं. त्याच्यामुळं मी जॉब करत मग बिझनेसकडे थोडं लक्ष दिलं. योगायोग असं आलं की 2020ला माझं जॉब गेलं, म्हणजे सुटलं. कंपनीच बंद पडली आणि जॉब सुटलं. त्यानंतर मी कन्फर्म असं ठरवलं की बा आता काहीतरी आपण बिझनेस करावा. त्या उद्देशानं फॅब्रिकेशनचं बिझनेस चालू केलं. पण पैसे नव्हते तेव्हा, पण पैसे नव्हते जेव्हा. म्हणजे जेव्हा पहिलं पाऊल टाकत होतास त्यावेळेस भांडवल तुझ्याकडे काहीच नव्हतं. त्यावेळेस कसं होतं, भावाचं शिक्षण होतं, मला 70,000 पेमेंट होती. भावाचं शिक्षण, तो पण इंजिनिअरिंगला होतं HGS कॉलेजमध्ये. आणि आईवडिलाचं खर्च सगळं, म्हणजे पैसे नव्हते तेव्हा भांडवल. मग आम्ही काय केले, बाबा करायचंच आता. तर पैशासाठी हे काही अडत नाही आम्हाला माहीत होतं, काय की आधीपासून आपण जिद्दीवरच केलं होतं सगळं. काही नसताना आपण सायन्स केलं, इंजिनिअरिंग केलं. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आधीपासून होते की पैशामुळे कोणती गोष्ट अडत नसते. ठीक. त्यामुळे मी काय केलं, बिझनेस चालू करायचं ठरवलं. तर कसं करायचं बा, फुल फॉर्ममध्ये द्यावी. आपण एकदा ठरवलं ना, मग आता आपण काय करायचं, त्याला कोणाला असं नाही वाटायचं, गव्हर्नमेंटला नाही वाटायला पाहिजे किंवा कोणत्या कंपनीला काही नाही वाटायला पाहिजे. त्या हिशोबाने मी पहिले GST काढलं. पैसे नसताना आम्ही आधी GST रजिस्ट्रेशन केलं. बरं. त्याच्यानंतर नाही का शेड बुक केलं. मित्राकडून पैसे घेतलं, डिपॉझिट दिलं, शेड बुक केले. कंपनी म्हणजे त्याला जागा लागते, कुठंतरी ठराविक बसावं लागते, त्याशिवाय धंदा नाही चालत. कोणी जर विचारलं तुझं कंपनी कुठं आहे, तर आपलं काहीतरी ठिकाण पाहिजे ना त्यासाठी. त्यामुळे आम्ही शेड पण घेतलं रेंटवर. चालू केलं आपलं. बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर असल्यामुळं ॲडव्हर्टाइजमेंट, जय डायल, इंडिया मार्ट. हो, त्या हिशोबाने. आता नेमकं तुझ्याकडे किती मुलं आहेत कामाला? आत्ता आपल्याकडं, आपली कंपनी चालू करून झाले 5 वर्ष. आपल्याकडं 25 पोरं राहतात. 25 ते 30, कमी जास्त होत राहतात. पण 25 ते 30 पोरं कंटिन्यू राहतात. पुण्यासारख्या सिटीमध्ये आपण 5 ते 6 साईट ॲट अ टाईम करतो, ते पण मोठे क्लायंट. किती पेमेंट देतोस तू प्रत्येकाला? 25, कोणाला 30, कोणाला 35 पण जाते. ते कामावर असते डिपेंड. व किती तास केले त्याच्यानुसार ओव्हर टाईम पण देतो ना आपण. अर्जन्सी असली की ओव्हर टाईममध्ये काम करून घेतो. त्याच्यामुळे पेमेंट असं वेगवेगळं येते, कामानुसार पेमेंट देतो. पहा मित्रांनो, आपण म्हणतो माझं शिक्षण गावाकडे झाले, जिल्हा परिषद शाळेत झाले. माझं पण जिल्हा परिषद झाले, 10वी जिल्हा परिषद शाळा. पण आपण दोघे 10वी पण जिल्हा परिषदला झाली. त्याच्यात 5वी पर्यंत आमचं गावात झाले. हे किनवट जे आपल्या आदिवासी गावात बघितलंच ना, माझं गाव कसं आहे.
म्हणजे ह्याचे वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानं असून सुद्धा ते पण इंजिनिअरिंग होईपर्यंत सालगडीच होते. सालगडीच होते. पण आज हा जवळजवळ 25 ते 30 तरुणांना आज रोजगार देतोय. आणि हे शक्य आहे ते जिद्द पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, काहीतरी करण्याची तुमच्यात जिद्द असली तर तुम्ही स्वतः 30,000 न कमवता दुसऱ्या 30 जणांना 30,000चा जॉब मिळवून देऊ शकता. आणि ते शक्य आहे फक्त एका गावातल्या लेकरामध्ये. मेहनत, जिद्द आणि चिकाटी, आत्मविश्वास असेल तर गावातूनही खूप काही करता येतं. आता पुण्यामध्ये आपलं एक पाहुणा सुद्धा नव्हतं, तिथं आपण आज बिझनेस करतोय. म्हणजे आपले कोणीच नाही तिथं. म्हणजे आपल्या घरातून कोणी मोठा बिझनेसमॅन सुद्धा नाही, मोठा नाही, छोटे पण कोणीच नाही, पुण्यातच नाही कोणी. म्हणजे आपल्या मागं कोणाचं मार्गदर्शन सुद्धा नसताना एवढा मोठा व्यवसाय उभं करणं म्हणजे आजच्या काळाला आज आमच्याकडे नाही ना म्हणलं एक 30-40 लाखाची मशिनरी आहे. सेटअप तिथं सेटअप जवळपास म्हणजे हे करताना तुला असं भीती वाटली नाही? 3,000 मोठी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय, आता जर आपण रिवर्स आलो किंवा कुठं मायनस मध्ये गेलो तर कसं झालंय? आता आम्ही करत एकदम नाही वाढवलं. सुरुवातीला थोडं सेटअप घेतलं, क्वालिटी दिली, सर्व्हिस चांगली दिली, ओळखी वाढत गेल्या, कामं जास्त वाढत गेली, मग आपलं ऑटोमॅटिक बॅकअप वाढलं ना. आता आमचं अशी बॅकअप आहे की बा आता 2-4 महिने काम जरी नाही भेटलं तरी घरून पेमेंट देऊ शकतो, या तयारीत आहे. आज एक कधी बा 1-2-4 लाख जरी असं बुडाले कुठं एका होते बरं. सिटीमध्ये म्हणल्या बिझनेस म्हणल्या कधी कधी तो पण पॉईंट येतो. जसं तुला म्हणलं आम्ही एक बिझनेस घेतलं कॉन्ट्रॅक्ट आणि तो देणारच एक्सपायर झालं, पर्याय नाही, आता डुबलोय आम्ही. पण ते आमची सहन करायची आता कॅपॅसिटी वाढली आहे, त्याच्यामुळे आता वापस येणं शक्य नाही. त्याच्यामुळे आमची कॅपॅसिटी बघून आम्ही सारखं इन्व्हेस्टमेंट वाढवतो. असं काही वाटलं नाही की आता हे सगळं सोडून देऊन गावाकडे जावं वगैरे असं? एक वेळेस लॉकडाऊन मध्ये थोडं वाटलं होतं किंवा 70,000 वर पेमेंट काम करायचं आणि करून करून काहीच खाणं पिणं सगळं लेवलच राहायचं ना. कधी काही जरी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायचं म्हणलं, फिरायला जायचं, पैसे राहायचे नाही. काही जरी घ्यायचं म्हणलं, पैसे राहायचे नाही. पण ज्यावेळेस आता बिझनेस चालू केला ती गोष्ट आता डोक्यातूनच गेली. आता आमच्या वडिलाला मी आता यावर्षी भावाचं लग्न केलं 15-16 लाख खर्च करून, वडिलाचं दवाखाना केलं, एवढं मोठं ट्रीटमेंट. आता वडील एक्सपायर झाले तरी केली, आता आणि घरावर आणि खर्च केले. म्हणजे पैसा आता म्हणजे असं हे नाही वाटणं गेली की बिझनेसमुळं. मित्रांनो, जॉबमुळे नाही होत काही शक्य. म्हणजे असं म्हणतो आपण की पैसा सर्व काही नाही, पैशाशिवाय सुद्धा काहीच नाही, पैसे तितकंच खरं आहे. आणि तुम्हीही खचून जाऊ नका. गावात शिकतोय किंवा गावातल्या शाळेत, जिल्हा परिषद शाळेत शिकतोय म्हणून काही मॅटर करत नाही, कोणत्याच गोष्टी मॅटर करत नाहीयेत. पुढे जाऊन एकच होतात सगळे. आणि तुम्हाला सांगतो, मला माहित आहे आमची परिस्थिती काय होती, आज आम्ही काय आहोत. माझ्यापेक्षा हा पुण्यात जाऊन खूप मोठं काम करतोय. 25-30 लेकरांना आज त्याच्याकडे रोजगार आहे. तुमच्या गावात झोपडीत राहत होतो, आज तिथं 1,000-1,100 स्क्वेअर फुटाचं घर तिथं आहे स्वतःचं. इथं पण आहे स्वतःचे घर. म्हणून सांगतोय, खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा, शिकत राहा. भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद. जय हिंद.